हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे. मी आता चालली आहे ऑफिसला. माझी तर झाली तयारी. मग हे बघा, माझी बॅग पण पॅक झाली आहे आणि मी म्हटलं बाहेर बघावं एकदा. तर बाहेर बघते तर खूप पाऊस चालू आहे. तुम्हाला तर माहीत आहे, पुण्यात खूप पाऊस चालू आहे. रेड अलर्ट दिलेला आहे. तर मी निघाले आता ऑफिसला माझी छत्री घेऊन. तर बघा हे कसा पाऊस चालू आहे पुण्यात. हे बघा, आमच्या पुण्याचा फिनिक्स म्हणून मी बघते तो खूप पाऊस चालू होता. गाड्याचे तर सगळं पाणी अंगावर उडत होतं. तरी पण मी म्हणाले चला की ऑफिसला जाणं तर गरजेचं आहे, कारण मजदुरी तर करावी लागेलच ना, त्याशिवाय पैसे कसे येतील. आणि हे बघा, सकाळ सकाळ कसे कपल्स चालले आहेत. मी आले ऑफिसमध्ये तर बघते तर सगळीकडे पाऊस. मी पण पूर्ण ओली झाले होते. मग मी निघाले माझ्या ऑफिसमध्ये. वाजले होते सकाळचे 8:30. मॅनेजरचं तर कॉलवर कॉल येत होते. तो तर काय सकाळ सकाळ डोकं खातो. त्याला तर काय बोलता येत नाही, कारण आपण त्याच्या मजदूर आहोत. आणि हे बघा, सकाळ सकाळ फेस स्कॅन केला मी. आता निघाले मी लिफ्टपाशी येऊन वाट बघत बसावी. लिफ्ट तर कधीही टायमिंगवर नसते. मग आले लिफ्टमध्ये आणि हे बघा, सकाळ सकाळ लिफ्ट काका किती विचार करत आहेत की त्यांच्या पण आयुष्यात काहीतरी टेन्शन असेल. ते पण विचार करत होते. मी वाट बघत होते की कधी माझा 3rd फ्लोअर येईल. आणि हे बघा, माझा 3rd फ्लोअर आला आणि मी आले ऑफिसमध्ये. बघते तर काय, ऑफिसमध्ये साधं कुत्रं पण नव्हतं. ऑफिसमध्ये कसं कुत्रं येईल ना. हे बघा, सकाळ सकाळ न्यूज चालू होते. बघायला तर कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. हे बघा माझं ऑफिसमध्ये तर कोणीही सुद्धा नव्हतं. आता पुढे जाऊन बघते तर सकाळ सकाळ हे बघा, आमच्या ऑफिसमधल्या सागरचे हे बुद्धांची मूर्ती आणि ही त्याची आवडती बुलेट. हे बघा, हे माझे क्यूटसे छोटेसे बाप्पा. यांचं रोज दर्शन घेतल्याशिवाय मी माझं काम सुरू करत नाही. त्यामुळे मी गेल्या पहिल्यांदा त्यांचं दर्शन घेतलं आणि केली कामाला सुरुवात. त्यानंतर टाकला पासवर्ड आणि त्यानंतर केली कामाला सुरुवात, कारण मॅनेजरचे थोडासा उशीर झाला म्हणून मॅनेजरचे कॉलवर कॉल येत होते. त्यानंतर टाकला पासवर्ड आणि केलं मग कामाला सुरुवात. माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्यामुळे आधी गेले आणि घेतली ग्रीन टी घेतल्यानंतर घातली पायाची मांडी, कारण त्याशिवाय तर मला काम करू वाटत नाही. हे बघा माझी ग्रीन टी. आणि त्यानंतर सौरनं दिले होते मला चॉकलेट. फॉरेनवरून घेऊन आले होते. आणि नंतर खूप मी आजार होते, म्हटलं घरी जावं लवकर. तर हे बघा, पाऊस कसा सुरू होता. त्यानंतर मी माझा प्लॅन कॅन्सल केला. मला होता ACचा त्रास, म्हणून मी म्हटलं थोडा वेळ लॉबीत जाऊन बसावं. लॉबीत जाऊन बघते तर हा बघा कसा स्वप्नील दादा इथं चहा पितोय. आणि बघा, बाहेर जाऊन बघते तर पाऊस तर थांबायचं नावच घेत नव्हता. मग मी आले गपचूप आणि म्हणलं गपचूप जाऊन काम करावं. प्लॅन तर कॅन्सल केला. मग काय, गेले आणि करत बसले काम.